नमस्कार मित्रांनो, अनुभव श्रेणीमध्ये सर्वांचं स्वागत। 21 जून 2025 चे जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचं आहे। अपयश हे विश्रांतीचे ठिकाण आहे, पण पुन्हा सुरुवात करणे ही मात्र काय आपलं संधी आहे। त्यामुळे अपयश आलं तरी काय हरकत नाही, थोडंसं पॉज घेऊन थोडंसं विश्रांती घेऊन आपल्याला परत पुढे जायचं आहे आणि आपलं जो काही संधी, आपलं जो काही ध्येय आहे तो आपण ठरवलेलं पूर्ण करायचं आहे। ओके, चला याच विचार स्वागत करतो, सुरू करतो। महत्वाचा पहिला प्रश्न जो की आयएमपी आहे। नुकतेच भारतीय नौदलाच्या खालीलपैकी कोणत्या दोन महिलांनी आयएनएस तारिणी मधून जगाची प्रदक्षिणा पूर्ण केलेलं आहे? आपण भारत सरकारने किंवा भारतीय नौदलानं काय एक मिशन राबवलं होतं। भारतीय नौदल आहे यांनी एक नाविका नावाची सागर परिक्रमा पूर्ण केली होती, राबवलं होतं। त्याचं नाव आहे नाविका सागर परिक्रमा असं आपण त्याला म्हणतो। नाविका सागर परिक्रमा हे जे आहे ना, हे राबवलं होतं। हे जे काय परिक्रमा हे पहिल्यांदा राबवलं होतं, फर्स्ट वालं राबवलं होतं 2017-18 मध्ये पहिल्यांदा राबवलं होतं, आणि सेकंड जो आहे ना, सेकंड राबवलं होतं 2024-25 मध्ये। लक्षात ठेवा हे। आणि हे आयएनएस तारिणी मधून जे जहाज आहे ना, दोन्ही पण वेळेस जो का जहाज होता आपल्याकडं, तर ते होतं आयएनएस तारिणी। आयएनएस तारिणी मधून हे पूर्ण केलेलं आहे। आणि आता म्हणजे या वर्षी जे आहेत ना, दिलना के आणि रूपा ए म्हणजे दोन्ही पर्याय क्रमांक 3 इथं करेक्ट आन्सर आहे। दोन्ही जे आहेत ते आहेत लेफ्टनंट कमांडर आहेत। हे तर लेफ्टनंट कमांडर, त्यांनी हे जे काही परिक्रमा आहे ते सागर परिक्रमा पूर्ण केलेलं आहे। आणि जो काय 2 नंबरचा आहे हे वालं दुसरी नाविका सागर परिक्रमा, त्याचं सुरू झालं होतं, हे सुरू झालं होतं 2 ऑक्टोबरला। 2 ऑक्टोबर 2024 ला सुरू झाले आहे। आणि हे पूर्ण झालं, हे पूर्ण परत वापस आले ते 29 मे ला, 29 मे 2025 मध्ये। लक्षात ठेवा कुठून हे गोवामधून, ते गोवामधून स्टार्ट झालं होतं हे, लक्षात ठेवा। आणि ह्यांनी खूप महत्वाचं जो काय जवळपास 25,000 यांनी जवळपास 25,400 नॉटिकल मैल एवढं अंतर पूर्ण केलेलं आहे। नॉटिकल मैल जे काय अंतर आहे, हे अंतर त्यांनी कमीत कमी 238 दिवसामध्ये त्यांनी हे अंतर आहे ना ते पूर्ण केलं आहे, लक्षात ठेवा। आणि मग जगाची परिक्रमा पूर्ण केलं आणि त्यांनी परत वापस आपल्या भारतामध्ये आले तर सुखरूपपणे गोवा या ठिकाणी। समजतं आयएनएस तारिणी मधून त्यांनी जगाची प्रदक्षिणा काय केलं, पूर्ण केलं। दिलना के आणि रूपा ए यांचं नाव बिलकुल विसरायचं नाही। आयएमपी आहे। भारतीय नौदलाचे प्रमुख कोण असतील तर ते दिनेश कुमार त्रिपाठी किंवा DK त्रिपाठी हे तर भारतीय नौदलाचे प्रमुख। आणि 4 डिसेंबरला काय करतो, भारतीय नौदल दिन म्हणून देखील साजरा करत असतो। आयएनएस तारिणी विसरायचं नाही। या त्याचं क्रू आणि त्यातले मेन 2 व्यक्ती कोण आहेत, लेफ्टनंट कमांडर आहेत दिलना के आणि रूपा ए। समजलं? चला पुढचा प्रश्न। आज जे मी तुम्हाला प्रश्न लावलेत ना, हे इकॉनॉमिक्स मधले प्रश्न लावलेत। इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न लावलेत, लक्षात ठेवा रिव्हिजन म्हणून। EZP म्हणजे काय, इकॉनॉमिक, ऍक्च्युअली हे EZP नाही, हे इकॉनॉमिक प्रोसेसिंग झोन आहे, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन आहे। EPZ आहे ऍक्च्युअली, ओके EPZ आहे। ह्याला म्हणतो एक्सपोर्टिंग प्रोसेसिंग झोन। एक्सपोर्टिंग प्रोसेसिंग झोन म्हणजेच काय तुमचं EPZ आहे। ओके EPZ, अच्छा EZP नाही EPZ आहे। त्यानंतर पुढचा आहे, त्यानंतर भारतात खाजगीकरणाची प्रक्रिया कोणत्या औद्योगिक धोरणाने सुरू झालेलं आहे? हे सुरू झालं होतं 1991च्या भारतीय औद्योगिक धोरणाने। 1991चं औद्योगिक धोरण लक्षात ठेवा, महत्वाचं आहे। याच्या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेची मौद्रिक कार्य कशाशी संबंधित आहेत? हे येतं आरबीआयचं जे काही पतधोरण आहे ना त्या संबंधित आहे। पतधोरण महत्वाचं, आरबीआयचं पतधोरण आणि पत नियंत्रण किंवा नियमन याच्या संबंधित हे आरबीआयचं काय आहे, मौद्रिक कार्य आहे, मौद्रिक धोरण आहे। पैसा आणि पत नियंत्रण असं तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर 1971 पासून लोकसंख्या वाढीचा दर हा कसा आहे, हा कमी होत आहे। 1971 पासून कमी होते, लक्षात ठेवा। आणि सर्वात जास्त वाढली होती 1921च्या
दशकामध्ये. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न, 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळाचा समावेश हा करण्यात आलेला आहे? बघा 2028 मध्ये जे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहे ही एकूणामध्ये 34वी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आहे आणि ह्याच्यामध्ये बॉक्सिंग या नवीन खेळाचा समावेश हा करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2. क्रिकेट पण आहे याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये क्रिकेट पण आहे आणि बॉक्सिंग पण समावेश करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा 2028 जे का ऑलिम्पिक होणार आहे आणि हे किती असेल एकूणामध्ये, ही 34वी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा असेल. किती 34 होणार आहे, कुठे होणार आहे, हे लॉस एंजल्स या ठिकाणी होणार आहे. लॉस एंजल्स या ठिकाणी, आणि लॉस एंजल्स येतं अमेरिकेमध्ये. अमेरिकेतील लॉस एंजल्स या ठिकाणी हे जे काय स्पर्धा ना क्रीडा स्पर्धा 28 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा हे होणार आहे IMP. बाकी ठीक आहे ना. आणि मग ऑलिम्पिक जे क्रीडा स्पर्धा आहेत ना, पहिली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा फर्स्ट वाली पार पडली होती कुठं, 1901 मध्ये पार पडली होती. पहिली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडली होती 1896 मध्ये. कुठं, ग्रीसची राजधानी अथेन्स या ठिकाणी. ओके, ग्रीसमध्ये येतं. त्यानंतर 32वी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडली कुठं, टोकियोमध्ये 2020 मध्ये. त्यानंतर 33वी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडली होती कुठं, पॅरिसमध्ये आणि कधी 2024 मध्ये. आणि आता 4 वर्षांनंतर होणार आहे तर 2028 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा लॉस एंजल्स या ठिकाणी होणार आहेत. मग ह्या 33व्या किंवा पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारतानं काय काय कारनामे केले बघा. ह्याच्यामध्ये ना भारतानं 71व्या स्थानावरती राहिला होता. 71व्या स्थानी आहे पदतालिकेमध्ये. आणि भारताने ह्याच्यामध्ये 0 गोल्ड प्लस 1 सिल्वर प्लस 5 ब्रॉन्झ असं जवळपास 6 पदके जिंकलेलं आहे भारताने. किती, एकूण भारताने 6 पदके जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा 71व्या स्थानी राहिला आहे पदक तालिकेमध्ये. आणि पहिल्या क्रमांकावरती अमेरिका येतो. अमेरिका पहिला आहे. 0 गोल्ड 1 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ असं 6 पदके भारताने ह्याच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 6 पदके जिंकलेली होती. आणि जे टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये भारताने जिंकलं होतं 1 गोल्ड मेडल टोकियोमध्ये. आणि त्यावेळेस भारत 48व्या स्थानी राहिला होता. बॉक्सिंग आता समावेश करण्यात आले आपल्या लॉस एंजल्सच्या क्रीडा स्पर्धेमध्ये. लक्षात ठेवा बॉक्सिंग. त्यानंतर जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं आहे? हे सुरू झालं होतं 2005 मध्ये. 2005 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान योजना. जेव्हा डॅश वाढते तेव्हा देशी उपभोगासाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा साठा कमी होतो कारण सर्वात जास्त उत्पादन जर वाढलं, जेव्हा उत्पादन वाढते त्यावेळेस देशी उपभोगासाठीचा उपलब्ध असलेल्या वस्तूंचा साठा कमी होतो. इंदिरा आवास योजना कोणत्या वर्षाची आहे? इंदिरा आवास योजना 1985-86 लक्षात ठेवा. 1985-86 मध्ये सुरू झालं होतं इंदिरा आवास योजना. 1949 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते? हे होते PC महालनोबिस. PC महालनोबिस होते. प्रसन्नता चंद्र महालनोबिस त्यांची जयंती असते 29 जूनला, जो आपण राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, नुकतेच कॅनेडियन ग्रँड प्रिक्स 2025 शर्यत कोणी जिंकलेलं आहे? IMP आहे. कॅनेडियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकलेलं आहे? ओके बर, कॅनेडियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकलं असेल तर ते जिंकलं आहे जॉर्ज रसेल यांनी. पर्याय क्रमांक 3 जॉर्ज रसेल यांनी जिंकलेलं आहे कॅनेडियन ग्रँड प्रिक्स. जेवढे पण GP रेस आहेत ना, किंवा कॅनेडियन असू द्या किंवा स्पॅनिश आहे, ऑस्ट्रेलियन आहे, F1 चायनीज ग्रँड प्रिक्स आहे, हे सर्व स्पर्धा 2025 मध्ये झालेले आहेत. आणि त्याच्यावरती नजर टाकूयात आपण. बघा कॅनेडियन कोणी जिंकलं आहे? जॉर्ज रसेल यांनी जिंकलं आहे. लँडन नॉरिस त्या ठिकाणी. बघा एक स्पर्धा आहे ऑस्ट्रेलियन GP ग्रँड प्रिक्स 2025 कुणी जिंकलेलं आहे? ऑस्ट्रेलियन कुणी जिंकलं होतं? ऑस्ट्रेलिया कुणी जिंकलं आहे? त्यानंतर मोनॅको ग्रँड प्रिक्स कुणी जिंकलं आहे? मोनॅको GP रेस 2025 कुणी जिंकलं आहे? त्यानंतर ऑस्ट्रेलियन. त्यानंतर चायनीज कुणी जिंकलं आहे?
चायनीज ग्रँड प्रिक्स रेस 2025 कोणी जिंकलेला आहे? ओके, कुठला? ऑस्ट्रेलियन, मोनॅको. त्यानंतर स्पॅनिश कोणी जिंकला आहे? स्पॅनिश जीपी रेस 2025 विजेता कोण आहे? त्यानंतर पाचवा आहे जपानीज. ओके, जपानीज म्हणतो आपण त्याला, जपानी किंवा जॅपनीज म्हणा सरळ सरळ. जॅपनीज ग्रँड प्रिक्स 2025 रेस कोणी जिंकलेला आहे? त्यानंतर अजून एक आहे बहारीनचा, एक लक्षात ठेवा. बहारीनचा रेस जीपी वाला 2025 कोणी जिंकला आहे? आता हे लक्षात राहत नाहीत, पण आपल्याला हे सरावाने आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. सरावाने लक्षात ठेवा, खूप खूप महत्वाचं आहे. ऑस्ट्रेलियन कोणी जिंकलं असेल? ऑस्ट्रेलियन जिंकलं तर लँडो नॉरिस यांनी. ऑस्ट्रेलियन आणि मोनॅको हे दोन्ही पण कोणी जिंकलं आहे? ऑस्ट्रेलियन असू द्या किंवा मोनॅको असू द्या, दोन्ही पण जिंकलं आहे लँडो नॉरिस यांनी. लँडो नॉरिस लक्षात ठेवा, लँडो नॉरिस यांनी जिंकलं आहे. ऑस्ट्रेलियन आणि मोनॅको दोन्ही पण लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियन आणि मोनॅको, GM लँडो नॉरिस. ओके, ऑस्ट्रेलियन, मोनॅको दोन्ही पण लँडो नॉरिस यांनी जिंकलेलं आहे. चायनीज कोणी जिंकलं आहे? चायनीज असू द्या, बहारीन असू द्या किंवा स्पॅनिश असू द्या. ओके, चायनीज, बहारीन आणि स्पॅनिश म्हणजे हे दोन्ही पण कोणी जिंकलं आहे? ऑस्कर पियास्ट्री यांनी जिंकलं आहे. आणि बहारीन पण त्यांनी जिंकलं आहे, ऑस्कर पियास्ट्री वालाच. ऑस्कर पियास्ट्री यांनी जिंकलं आहे. जो जॅपनीज आहे, जॅपनीज जिंकलं होतं मॅक्स वर्स्टॅपन यांनी जिंकलं आहे जॅपनीज. आता तुम्हाला लक्षात आलं बघा, ऑस्कर पियास्ट्रीने या वर्षीचं चायनीज, स्पॅनिश आणि बहारीन जिंकलं आहे. चायनीज, स्पॅनिश, बहारीन, ऑस्कर. जॅपनीज एकच जिंकलाय मॅक्स वर्स्टॅपनने. लँडो नॉरिसने मात्र ऑस्ट्रेलिया आणि मोनॅको या दोन स्पर्धा त्यांनी जिंकलेलं आहे. समजलं? हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. जॅपनीज पण त्यांनी जिंकलं आहे, एमिलिया पण त्यांनी जिंकलं आहे मॅक्स वर्स्टॅपन यांनी. कुठलं ह्यांनी जिंकलं आहे? एमिलिया ग्रँड प्रिक्स पण यांनी जिंकलेलं आहे. बस लक्षात ठेवा. आता कॅनेडियन जिंकलाय कोणी? जॉर्ज रसेल, वेगळाच आहे यांच्यापैकी, हाय जॉर्ज रसेल. मग काही क्रीडा विशेष यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ यांचे एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झाली. त्यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे. प्रसिद्ध टेबल टेनिस खेळाडू आहेत अचंता शरद कमल यांनी पण निवृत्ती जाहीर केलेली आहे. दुबई ओपन ATP 500 टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीचा विजेता कोण असेल? स्टेफानोस सित्सिपास आहे. इंडोर शॉर्टपुट मध्ये 16 मीटरपेक्षा जास्त गोळा फेकणारी पहिली भारतीय महिला कृष्णा जयशंकर ठरलेल्या आहेत. त्यानंतर उत्पन्नाच्या विषमतेचे प्रमाण मोजण्यासाठी गिनी गुणांक काढता येतो, तर कोणत्या वक्रावरून गिनी गुणांक हा काढला जात असतो? गिनी गुणांक जो आहे ना, तो कशासाठी आहे? उत्पन्नाचं विषमता आहे ना, उत्पन्नाचं विषमतेसाठीच आहे. आणि गिनी गुणांक काढला होतो आपलं लॉरेंज कर्ववरून, लॉरेंज वक्र किंवा लॉरेंज कर्ववरून काढता येतो. त्यानंतर महागाई आहे ना, महागाई आणि बेरोजगारी यामधील सहसंबंध दर्शविण्यासाठी कोणत्या वक्र रेषेचा वापर केला जातो? हे आहे फिलिप्स कर्व. फिलिप्स कर्व किंवा फिलिप्स वक्र म्हणा तुम्ही सरळ. ओके, फिलिप्स कर्व किंवा फिलिप्स वक्र लक्षात ठेवायचं आहे. आणि उत्पन्नाची विषमता ते मांडण्यासाठी आहे. कळलं? जॉर्ज फिलिप्सचा कर्व कोण बाबा? हा का जॉर्ज रसेल युकेचा आहे. उत्तर दिलं नाही ना. जॉर्ज रसेल हा कुठल्या देशाचा आहे? हा ब्रिटिश आहे. ब्रिटिश आहे जॉर्ज रसेल. आदिल. त्यानंतर पुढचं 2000 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ते सी रंगराजन होते. 2000 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे. मानव विकास निर्देशांक जनक म्हणून कोणाला ओळखतात? तर ते आता मेहबूब
उल हक हे तर पाकिस्तानचे शास्त्रज्ञ अर्थतज्ञ पाकिस्तानचे मेहबूब उल हक आणि भारताचे अमर्त्य सेन ह्या दोघांनी मिळून हे सुरू केलं होतं. चला पुढचा प्रश्न. नुकत्याच अल्टिमेट टेबल टेनिस 2025 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे? IMP आहे आणि हे पहिलं आहे. ओके, पहिले आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळं पहिले अल्टिमेट टेबल टेनिस आहे. पहिले अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धा 2025 मध्ये पार पडली आहे आणि याच्यामध्ये जो विजेता आहे तो विजेता बनला होता यू मुंबा याने. यू मुंबा जसं तसं लक्षात ठेवा, जसं तसं IMP आहे. यू मुंबा या संघाने जिंकला आहे. पर्याय क्रमांक 4 टेबल टेनिस आहे. मग ह्या टेबल टेनिस विषयीचे 2-3 पॉईंट. टेबल टेनिस मधलं एक खेळाडू आताच आपण बघितलं आहे. टेबल टेनिसचा कोण? अचंता शरद कमल. ओके, अचंता शरद कमल लक्षात ठेवा. टेबल टेनिस मधूनच आहेत. त्याचे खेळाडू येतं अचंता शरद कमल. अचंता शरद कमल आहेत. टेबल टेनिस खेळतात. महत्वाचे खेळाडू डायरेक्ट तुम्हाला ह्याचे विशेष संबंधित विचारतील तुम्हाला की अचंता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते टेबल टेनिसशी संबंधित. यू मुंबा संघाने हे जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा IMP आहे. बरं, याच्या व्यतिरिक्त मग आता जो WPL पार पडलं होतं, WPL 2025 कोणी जिंकलं होतं? हे जिंकलं होतं मुंबई इंडियन्सनं. मुंबई इंडियन्स जिंकलेला आहे. आणि IPL जो पार पडला होता IPL 2025 हे कोणी जिंकलं होतं? हे जिंकले RCB ने जिंकलेलं आहे. त्यामुळे RCB आणि WPL दोन्ही पण लक्षात ठेवा. आता महिला व बाल विकास. पुढचा क्वेश्चन. महिला व बाल विकासासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं असेल? तर तो राज्य आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र. 1938च्या राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिलं आहे? ओके, कोणी काम बघितलं असेल 1938चं? तर त्यात अध्यक्ष होता पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे होते अध्यक्ष राष्ट्रीय नियोजन समितीचे 1938च्या. बेरोजगारी व महागाई यांचे प्रमाण कसे असते? ओके, बेरोजगारी आहे. बेरोजगारी आणि महागाईचं प्रमाण कसं असतं? हे कधी पण व्यस्त असतं. लक्षात ठेवा. कसं असतं? व्यस्त राहते. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? हे आहे ऑगस्ट 1952ला. या राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये कुठलं? नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल NDC आहे. ओके, NDC नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलची आणि याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू पहिलेवाले. 1952 मध्ये स्थापना आहे. बघा पुढचा प्रश्न. IMP आहे. एक ऑपरेशन नुकतेच इस्रायलवर आक्रमण करण्यासाठी ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 कोणत्या देशाने लॉन्च केलं आहे? बघा युद्ध चालू आहे कुणाचं? इस्रायलचं. इस्रायल आणि इराण यांच्या दरम्यान युद्ध चालू आहे. तुम्हाला माहिती असेल. आता इस्रायलने इराणनं याच्यामध्ये अमेरिकन उडी घेतलेली आहे, परंतु आता इस्रायलने इराण लक्षात ठेवायचं. आता यांच्या दरम्यान युद्ध चालू आहे. मग इस्रायलनं इराणवरती हल्ला करण्यासाठी हल्ला केलं आणि एक ऑपरेशन राबवलं. त्या ऑपरेशनचं नाव काय होतं? ऑपरेशन रायझिंग लायन. ओके, पहिल्यांदा हे समजून घ्या अगोदर की इस्रायलनं इराणवरती अटॅक केल्यानंतर जे काय ऑपरेशन राबवलं होतं त्याचं नाव आहे ऑपरेशन रायझिंग लायन. कुणी राबवलं आहे? ऑपरेशन रायझिंग लायन हे राबवलं आहे इस्रायलनं. कळलं का? आता वापस ज्या वेळेस इराणनं इस्रायलवरती हल्ला केला, ज्यावेळेस हल्ला केलेला आहे त्यावेळेसचं ऑपरेशन कुठलं असेल? ह्याच्यावरती जो हल्ला केला त्यावेळेसचं ऑपरेशन राबवलं होतं त्याचं नाव इथं आहे ऑपरेशन ट्रू प्रॉमिस. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस हे राबवलेलं आहे. म्हणून याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 इराणनं राबवलेलं आहे. इराणचं हे ऑपरेशन ट्रू प्रॉमिस इराणचं आहे इस्रायलवरती आणि इस्रायलनं इराणवरती राबवलं होतं ऑपरेशन रायझिंग लायन. आणि ह्याच्यामध्ये ना मग अमेरिके पण एक ऑपरेशन राबवलं आहे. ह्याच्यामध्ये अमेरिकेनं पण एक ऑपरेशन राबवलंय. कशावरती? इराणवरती. ऑपरेशननी आपल्या अमेरिकेने इराणवरती ज्यावेळेस हल्ला केलेला आहे जेवढे पण आपले आण्विक स्थळे वगैरे आहेत ना ते उद्ध्वस्त करण्यासाठी राबवलं आहे. आणि याच्यासाठीचं ऑपरेशन कोणी राबवलं आहे?
आपल्या अमेरिकेनं ऑपरेशन राबवलंय ऑपरेशन मिडनाईट हॅमर. ठीक आहे ना. ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे कोणी राबवलं असेल? अमेरिकेनं इराणवरती राबवलेलं आहे ऑपरेशन मिडनाईट हॅमर. कितपर्यंत कळालं का? हे 3 ऑपरेशन कळाले. एक आहे ऑपरेशन रायझिंग लायन, ऑपरेशन ट्रू प्रॉमिस, ऑपरेशन मिडनाईट हॅमर. मग ह्याच्यामध्ये फसलेले जे भारतीय नागरिक आहेत ना, मग भारताने एक ऑपरेशन राबवलं त्यासाठी. मग भारताने एक ऑपरेशन राबवलेलं आहे त्यासाठी ऑपरेशन सिंधू नावाचं ऑपरेशन सिंधू राबवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये फसलेल्या नागरिकांना वापस आणण्यासाठी, भारतीय नागरिकांना परत भारतामध्ये आणण्यासाठी काय भारताने एक ऑपरेशन राबवलं, त्याचं नाव आहे ऑपरेशन सिंधू. 4 ऑपरेशन लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 आहे आणि रायझिंग लाईन आहे, मिडनाईट आहे. हे तर इराण. 1945 मध्ये बॉम्बे योजनेला उत्तर म्हणून मानवेंद्रनाथ रॉय यांनी कोणती योजना तयार केली होती? हिने तयार केली होती जनता योजना. जनता योजना लॉन्च केलेलं आहे. जनता योजना लक्षात ठेवा. त्यानंतर 1950 मध्ये सुरू करण्यात आलेले सर्वोदय योजना आहे. कोणाचे आहे सर्वोदय? सर्वोदय स्कीम आहे जयप्रकाश नारायणांचं. जयप्रकाश नारायणचा आहे सर्वोदय योजना. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा किती होता? हा होता 1951 पासून ते 1956 पर्यंत. 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. त्यानंतर भिलाई आणि रूरकेला. ओके, भिलाई आणि रूरकेला हे पोलाद प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्थापन करण्यात आलेलं आहेत? हे येतं दुसऱ्या पंचवार्षिक योजना. 1959 मध्ये त्याची स्थापना करण्यात आलेलं आहे, भिलाई आणि रूरकेलेचं. पुढचा प्रश्न, नुकतेच आलेल्या सिप्रीच्या अहवालानुसार भारताकडे सध्या एकूण किती अण्वस्त्रे आहेत? की अण्वस्त्रे त्याला अटॉमिक वेपन्स म्हणतो आपण. आणि हे कोण दिलेलं आहे? हे दिले सिप्री, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतो मला. सिप्री, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट 2025. कुठे? हे स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी आहे. स्वीडन या देशामध्ये येतं हे स्टॉकहोम सिप्री नावाची संस्था. मग ह्याने दिलेलं आहे की कोणता देश हा कोणत्या देशावर किती हत्यारे आहेत. म्हणजे कुठले हत्यारे आहे? हे आण्विक हत्यारे तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि ज्यामध्ये नंबर 1 वरती कोण येतो? रशिया येतो. 1 नंबरला रशिया आहे आणि 2 नंबरला आहे अमेरिका आहे. ओके. आणि जर भारत म्हटलं तर भारतामध्ये जवळपास 180 हत्यार येतं, वेपन्स आहेत. लक्षात ठेवा 180 आपल्याला हत्यार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर याचा 180. ओके, 180 येतं. पाकिस्तानमध्ये किती असतील? जे पाकिस्तानकडे आपल्यापेक्षा कमी येतं, त्याच्याकडे 170 आहेत. ओके, पाकिस्तानकडे 170 येतं. आपल्याकडे सर्वात जास्त हत्यार त्यांच्यापेक्षा पण जास्त आहेत आपल्याकडे. लक्षात ठेवा रशियाकडे सर्वात जास्त आहेत आणि अमेरिका रशिया यांच्याकडे मिळून, ह्या दोन्हीकडे मिळून 90% हत्यार त्यांच्याकडे आहेत, रशिया आणि अमेरिका. अण्वस्त्रे हा 1 नंबरला येतो रशिया. ओके, रशिया 1 नंबरला येतो. लक्षात ठेवा 2500 आहेत जवळपास रशियाकडे. 2 नंबरला येतो अमेरिका, 1900 आहेत. दोघांकडे मिळून. भारताकडे किती असतील? भारताकडे आहेत 180. भारताकडे येतं 180. समजतं का? हे कळलं? हा 1 नंबरला येतो रशिया, 1 नंबरला येतो. 1 नंबर रशिया आहे, 2 नंबरला अमेरिका आहे, 3 नंबरला मग चीन आहे. बघा चीनकडे आहेत 576 हत्यारे आहेत. लक्षात ठेवा. बाकी हे आहे तुमचा अण्वस्त्रे, आण्विक हत्यारे. मग जे अण्वस्त्रे अणुऊर्जा आहे, थोडक्यात अणुऊर्जा आहे. अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी, तयार करण्यासाठी काय वापर केला जातो? युरेनियम वापरतात. एक तर युरेनियम वापरतो किंवा थोरियम वापरतो आपण. युरेनियम किंवा थोरियम आपण वापरू शकतो अणुऊर्जेसाठी. लक्षात ठेवा. ओके. आणि जे काय सूर्य आहे, या सूर्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा तयार होत असते? हायड्रोजन ऊर्जा तयार होत असते. परंतु कसं? केंद्रकीय संमेलनाच्या माध्यमातून. केंद्रकीय संमेलन, लक्षात ठेवा हे तुम्हाला विज्ञानामध्ये येईल. केंद्रकीय संमेलनामधून काय होतं? सूर्यामध्ये ऊर्जा तयार होत असते. आणि जर इथे विचारलं संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक हत्यारे निर्यात करणारा देश कुठला असेल?
ओके, निर्यात सर्वाधिक निर्यातीमध्ये कोण असेल आणि सर्वाधिक हत्यारे आयात करणारा देश कोणता असेल? 2 क्वेश्चन. ओके, सर्वाधिक निर्यात करतो कोण? अमेरिका. सर्वात जास्त निर्यात अमेरिका करतो आणि सर्वात जास्त युक्रेन हा काय करतो? आयात करणारा देश आहे. सर्वाधिक आयात युक्रेन, सर्वाधिक निर्यात USA. नेक्स्ट, भारतीय अन्न महामंडळ ज्याला काय म्हणतो आपण? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणतो आपण. ओके, FCI, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? तर हे करण्यात 1965 मध्ये. 1965 मध्ये FCI ची स्थापना आहे. एक्झिम बँकेची स्थापना ज्याला आपण काय म्हणतो? एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट एक्झिम बँक, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँकेची स्थापना कोणत्या वर्षी आहे? 1982 ची आहे. 1982 एक्झिम आणि इम्पोर्ट बँक 1982, FCI ची स्थापना 1965. मग 6 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं होतं? तर हे करण्यात आलं 1980 मध्ये. 1980 मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण आहे आणि 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं 1969 मध्ये. इंदिरा गांधी त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते. दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. अगोदर आपण 14 बँकांचं केलं 1969 ला, त्यानंतर आपण 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं 1980 मध्ये आणि पंतप्रधान होते कोण? इंदिरा गांधी. पुढचा प्रश्न सुपर IMP. दरवर्षी जागतिक योग दिन हा कधी साजरा केला जातो? 2025 चा योग दिवस आपण साजरा केला आहे आणि हा कधी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल 21 जूनला आहे. पर्याय क्रमांक 1. 21 जूनच का असतो? कारण उत्तर जो गोलार्ध आहे की उत्तर गोलार्धात हा सर्वात मोठा दिवस आहे. उत्तर गोलार्धाचा सर्वात मोठा दिवस कुठला असेल? तर तो आहे 21 जून. सर्वात पहिल्यांदा हा जो काही संयुक्त राष्ट्र संघटनेनं घोषित केलं आणि 2014 मध्ये घोषित केला असेल. मग पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा करण्यात आला? पहिला योग दिवस साजरा करण्यात आला 2015 मध्ये. लक्षात ठेवा. ओके, 2015 मध्ये पहिल्यांदा साजरा केला आणि याच्यासाठी शिफारस कोणी केली असेल? याची शिफारस भारतानं सांगितलेलं होतं. म्हणजे भारतानं म्हटलंय की बाबा हे दिवस साजरा केला पाहिजे. योग दिवस, आंतरराष्ट्रीय योगा डे कळलं 21 जूनला असतो. मग 21 जूनलाच अजून कोणते कोणते दिवस असतात का? अच्छा, 21 जून 2025चं थीम काय असेल? 2025चं या वर्षीचा विषय काय असेल? याचं योगा फॉर, याचं थीम आहे योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. हे आहे याचं थीम सुपर IMP. लक्षात ठेवा, योगा फॉर वन हेल्थ, वन अर्थ वन हेल्थ ह्याचं थीम आहे. या अलीकडे ना विषयावरती म्हणजे थीम वरती तुम्हाला क्वेश्चन साधारणतः विचारत आहेत आता. योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. मग 21 जून आहे ना, 21 जूनला आणखी कोणते दिवस साजरा करतो का आपण? 21 जूनला आणखी कोणते कोणते दिवस असतात? एक आंतरराष्ट्रीय वन दिन पण आहे. 21 जूनला कुठला दिवस असेल? संगीत दिवस आहे. 21 जूनलाच असतं संगीत दिन. आणि जो आपला आयुष आहे, आयुष मंत्रालय म्हणतो आपण त्याला, आयुष मंत्रालय ज्याला आपण आयुर्वेद योगा युनानी सिद्ध अँड होमिओपॅथी म्हणजेच आयुष. आयुर्वेद योगा युनानी सिद्ध अँड होमिओपॅथी म्हणजेच काय असेल? आपलं आयुष मंत्रालय आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये पण योगा आहे. जागतिक योग दिवस लक्षात ठेवा. आणि ठीक आहे, ह्या इंटरनॅशनल योगा डे. मग जे जून महिना आहे, या जून महिन्यातील एकदा सर्व दिवसावरती नजर टाकूत आपण. 1 जूनला असतं जागतिक दुग्ध दिवस. 3 जूनला असतं जागतिक सायकल दिन, 3 जूनला आहे. 4 जूनला आहे जागतिक बालरक्षक दिन. 5 जूनला असतो जागतिक पर्यावरण दिवस. 8 जूनला आहे जागतिक महासागर दिवस. 10 जूनला आहे राष्ट्रीय दृष्टीदान दिन. 12 जूनला आहे जागतिक बालकामगार विरोधी दिवस. 13 जूनला आहे जागतिक वर्णहीनता दिन. त्यानंतर 14 जूनला आहे जागतिक रक्तदान दिन. 15 जूनला आहे मल्लखांब दिवस. 16 जूनला आहे आंतरराष्ट्रीय एकात्मता दिन. 17 जूनला आहे वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस 17 जूनला असतो. 18 जूनला आहे जागतिक शाश्वत गॅस्ट्रोनॉमी दिवस. 20 जूनला असतो शरणार्थी दिवस. 21 जूनला आहे योग आणि संगीत दिन, योगा दिवस आणि संगीत दिन आहे. त्यानंतर 23 जूनला आहे ऑलिम्पिक दिवस किंवा जागतिक विधवा दिवस. 25 जूनला आहे जागतिक समुद्र पर्यटन दिवस किंवा सगळ्यात महत्वाचा आहे संविधान हत्या दिवस. कधी असतो?
25 जूनलाच असतो. 26 जूनला आहे जागतिक अंमली पदार्थ व अवैध व्यापार विरोधी दिवस. 27 जूनला आहे जागतिक सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम दिवस. 29 जूनला आहे राष्ट्रीय सांख्यिकी दिवस, राष्ट्रीय उष्णकटिबंध दिवस. 30 जूनला आहे आंतरराष्ट्रीय संसदीय वाद दिवस. ओके, चला त्यानंतर तेलाचा पहिला झटका हा कोणत्या वर्षी बसलेला आहे? 1973ला तेलाचा पहिला झटका बसला. ओके, दुसरा बसला होता कधी? 1979 मध्ये. आणि तिसरा बसला होता कधी? 1991 मध्ये. ओके, हे इकॉनॉमिक्स मध्ये येतं सगळं, लक्षात ठेवा. तेलाचा पहिला झटका बसला होता 1973 मध्ये. कोणत्या वर्षी 5 प्रादेशिक ग्रामीण विकास बँकेची स्थापना करण्यात आली होती? 1975 मध्ये. भारतामध्ये 5 प्रादेशिक ग्रामीण विकास बँकेची स्थापना 1975 आहे. नाबार्डची स्थापना कधी असेल? 1982. नाबार्डची स्थापना आहे 12 जुलै 1982 आणि नाबार्डचं मुख्यालय येतं मुंबईमध्ये. स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रित योजना कोणती असेल? तर ते जवाहर रोजगार योजना. जवाहर रोजगार योजना. जवाहर रोजगार योजना ही आहे स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रित योजना. कळालं? चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नुकतेच भारताच्या 19 वर्षाखालील स्क्वॅश संघात प्रवेश करणारी महाराष्ट्राची सर्वात तरुण खेळाडू कोण ठरलेली आहे? महाराष्ट्राचे आहे त्यामुळे IMP म्हणतं, किंवा महाराष्ट्राचे संबंधित कोणतेही प्लेयर असू द्या, ते तुम्हाला त्यांचा खेळ मात्र पेपरला विचारतं कधी कधी, त्यामुळे माहिती पाहिजे. तर ते अनिका दुबे. अनिका दुबे पर्याय क्रमांक 2. हे अनिका दुबे कुठले ते? हे तर पुण्याचे. ओके, पुण्याचे येतं. आणि याचा संबंध कोणत्या खेळाचे आहे ते महत्वाचं आहे. स्क्वॅश. ओके, स्क्वॅश खेळतात, लक्षात ठेवा. आणि एक प्लेयर आपले स्क्वॅश खेळतात, त्याचं नाव आहे अनाहत सिंग. आपण शिकवलेलं आहे. अनाहत सिंग आहेत ना, अनाहत सिंग यांचा देखील संबंध कोणत्या खेळाचे आहे? तर ते स्क्वॅशच आहे. यांना यंग इंडियन पुरस्कार देखील भेटलेलं होतं. यंग इयर ऑफ, ओके, यंग इयर पुरस्कार भेटले होते ना, लक्षात ठेवा. काही दिवसापूर्वी तुम्हाला शिकवलंय, आपण हे कव्हर केलंय अनाहत सिंग यांना. आणि अनिका दुबे आता पुण्याचे येतं. ते आपला भारतीय जो संघ आहे ना, त्या भारतीय संघामध्ये त्यांचं नेतृत्व लाभणार आहे. प्लेअर ऑफ द इयर, येस, यंग इयर ऑफ द इयर किंवा प्लेअर ऑफ द इयर 2 पुरस्कार त्यांना भेटले आहेत. अनाहत सिंग यांना त्यांचा पण संबंध स्क्वॅश या खेळाशीच आहे. स्क्वॅश खेळ 19 वर्षाखालील संघामध्ये खेळतात, लक्षात ठेवा. इथं पण त्यांचे पुण्याची विद्यार्थिनी अनिका दुबे भारताच्या 19 वर्षाखालील स्क्वॅश संघात प्रवेश करणारे महाराष्ट्र सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत, जे आता 3 वेळा राष्ट्रीय विजेते आहे. आणि जुलैमध्ये ज्यावेळेस कैरो या ठिकाणी होईल स्पर्धा, कैरो जी जपानची राजधानी कैरो, इजिप्तची राजधानी कैरो आहे, या इजिप्तच्या राजधानी कैरो या ठिकाणी त्यांनी नेतृत्व करणार आहेत, प्रतिनिधित्व करणार आहेत भारताचं. नेक्स्ट, भारतीय रुपया व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय कोणत्या वर्षी झालेलं आहे? हे झालं होतं 1992-93 मध्ये. 1992-93 मध्ये आंशिक झालेलं आहे. 93-94 मध्ये पूर्णतः परिवर्तन झालेलं आहे. मिनिरत्न आणि नवरत्नचा शृंखला कोणत्या वर्षी सुरू झाल्याचं हे आहे? 1997 मध्ये. 1997 सुरू झालं होतं मिनिरत्न आणि नवरत्नाचा दर्जा कंपनीला द्यायला. संसद खासदार स्थानिक क्षेत्र विकास, ज्याला आपण MP लॅड्स म्हणतो आपण. ओके, MP लॅड्स ही जी काही स्कीम आहे ना, ही स्कीम कोणत्या वर्षी सुरू झाली होती? हे सुरू झालं होतं 1993 मध्येच. 1993 मध्ये संसद खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना सुरू झालेला आहे. त्यानंतर पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलेलं आहे? हे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे. ओके, बघा, पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे कोणत्या वर्षी सुरू होतं? 1976 मध्ये. आणि दुसऱ्या कधी? दुसऱ्या आहेत 2000 मध्ये. 1976 ला पहिल्यांदा पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण सुरू झालेलं आहे, घोषित झालेलं आहे. हे तुमचे महत्वाचे प्रश्न, महत्वाचा GK. चला, कालच्या किंवा मागच्या प्रश्नाचं एकदा रिव्हिजन करून घेऊयात आपण. नुकतेच पार पडलेल्या 26व्या आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारत पदतालिकेमध्ये कितव्या क्रमांकावर आहे? 2. कर्नाटक राज्यात कोणती कंपनी भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन बनवणार आहे? तर ते टाटा एअरबस. जागतिक आरोग्य संघटनेने पहिला जागतिक साथीचा करार कधी स्वीकारला? 20 मे 2025 ला.
मध्य प्रदेश मधील पंचमढी अभयारण्याचे नाव बदलून काय करण्यात आलं आता? राजा भगत सिंग. गुजरात मधील गिफ्ट सिटी मध्ये ग्रीन बॉन्ड लॉन्च करणारा पहिला परकीय बँक कुठला असेल तर ते आहे DFCC बँक श्रीलंका. 2025 या वर्षीचा फिफाचा क्लब वर्ल्ड कप होणार आहे कोणत्या देशामध्ये? तर अमेरिकेमध्ये होणार आहे. इराण आणि इस्रायल यांच्या युद्धातील संघर्षामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना वापस आणण्यासाठी ऑपरेशन आहे ऑपरेशन सिंधू. कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केलं आहे? तर हे आहे सायप्रस. ओके, तर हे तुमचे महत्वाचे प्रश्न महत्वाचा जे की थांबवत आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहण्यासाठी थँक्यू. जय हिंद.